आणि ते जे मंदिर आहे तिथे चाललोय आम्ही वाघेश्वर, की जे एरवी पाण्याच्या पात्रात पूर्ण असतं. सगळ्या बाजूने असे धुळे उडत बायकर्स येत आहेत दिसतंय आपल्याला. काय खरं नव्हतं बघ सुजाता श्रेया, रस्ता बघ कसा आहे. आपलं आपलं बरं आहे हे नाही गेलेलं. आम्ही त्या मंदिरापाशी पोहोचलो होतो आणि अक्षरशः हे आम्ही पात्राच्या अगदी सेंटरवर आहोत, पावना नदीच्या बॅकवॉटरच्या. आणि ती आत्ता जिथं ती कार दिसते, मागे जे मंदिर दिसतंय त्या झाडापाशी आम्ही गाडी लावली निवांत. तिथं आई आणि सगळे बसलेत आणि मी, श्रेया, ऋग्वेदच्या उत्साहामुळे आलो आम्ही चालत. काय एक साधारण किलोमीटरभर अंतर असेल मे बी त्याच्याहून थोडं कमी. दगड लावलेत, खूप सुंदर दगड लावलेत. होय, तिथं असे माझ्या हे त्यांनी मंदिराचे हे अवशेष गोळा करून ठेवल्यासारखं केलंय. खूप सारे बायकर्स आलेत आज, काय माहित नाही, दणदणीत सगळे एकदम हाय एंड बायकर्स आहेत. होय, हरिओम, किती छान मंदिर आहे. हा फक्त वरचा जो आहे तो झेंडा दिसतो एरवी, आणि हे मंदिर पूर्ण पाण्यात जातं. तर याचे अवशेष सगळे असे. नंदी बघ काय आलाय श्रेया, घोडा असणारे नंदी ना, आणि ही दीपमाळ असणारी मागे. ही नदी पण आहे. वाघेश्वर आहे. आता आज जाऊया. अरे उम्मा, कमाल, शुक्रदैव. जुन्या काळातला गणपती. हरिओम. स्पायरल करत गेलाय वरती. वेगळंच आहे बघ, रचलंय नुसते दगडाचे. हे जे झालंय सगळं कॅमेराचं खरं. मला नक्की कसं घ्यावं हेच कळत नाही आज. खूपच सुंदर आहे, पण एकदा पावसाळा आला की हे सगळं मंदिर आत जाणार परत. दिसतोय तो तुंगी आहे, तिकोना इकडे. ॲक्च्युली हे हायवेवरनं दिसताना मागं पुढं दिसल्यासारखे दिसतात, पण खरे एवढा अंतर आहे मध्ये तुंगी आणि तिकोन्यामध्ये. सगळ्या मंदिराचं एकदम सगळ्या बाजूने घेऊया. कसं आहे ना श्रेया? ह्याचा कसा असेल पूर्वी? क्लास असं करून आपण एक पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातलेली आहे. नंदी पूर्ण झिजून गेलाय खरं. कसा असेल त्याचा अंदाज येतो, केवढा उंच असणार थोंब्या. हे ते वाघेश्वर मंदिर चालुक्यकालीन. आणि मला तिथं हे मिळालं शंख, ऋग्वेदला शंख मिळाला आहे. आणि ते जे दिसतंय मंदिर तिथे भैरवाचं मंदिर आहे एकदम त्या झाडोऱ्यात. आता ते नवीन बांधकाम दिसतंय, पण खरं जुनं मंदिर पलीकडे आहे. मागं तुंगी. आम्ही त्या मंदिरापासून चालत आलो, जवळजवळ एक अर्धा 1 किलोमीटर असेल. मस्त आहे, पण ह्या मंदिराचे अवशेष बघून कळतं की खरं मंदिर केवढं असेल.
आता जरा नदीवर जातो. काय हे बघ आता हा. गेलो टाक टाक लवकर पाण्यात तरी जाऊ दे की टोण्या. या, अजून एक घ्या. मला इकडे बगड्याचे पंख मिळालेत. बघू याचा काय. आणि अतिशय शुभ्र पंख आहेत म्हणजे एकदम रेंजमध्ये धुतल्यासारखे. त्यामुळे मस्त वाटतात. मागे तिकोन आहे बॅकड्रॉपला मस्त दिसतंय. त्या हे ते पुरातन काळाचं झाड आणि हे ते भैरोबाचं मंदिर. पलीकडे आई बसलेली दिसते आहे. हा नंदी. हे पण खूप जुनं असणार आहे. भैरवनाथ मंदिर वाघेश्वर. हरिओम.